नत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतर पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता तू तोषवी। गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल सावंतवाडी रत्नागिरी आणि त्यांच्या विरोधात रत्नागिरी आणि सावंतवाडी अशा दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने दोन्ही संघ कोकणातलेच आहेत। टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सावंतवाडी संघाने घेतला, रत्नागिरीने घेतलेला आहे आणि सावंतवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। 5-56 पाहतो या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कुळगा बदलापूर नगर परिषद अंतर्गत सलामीची जोडी निखिल आणि अनिकेतला आपण पाहतोय। पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट, व्हाट अ शॉट। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने। आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। बॅटिंग करत असताना सलामीवीर निखिलच्या बॅटमधून आलाय हा षटकार। एक एक्स्ट्रा कव्हरला त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला एक फटका आपल्याला पाहायला मिळाला। कुळगा बदलापूर नगर परिषद आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। जगन्नाथ क्रीडा संकुल सोनी रोड बदलापूर पश्चिम। ओव्हर द विकेटने आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। हा देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे। अंपायर सिग्नल, दॅट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार। तेव्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण मॅच बॉल लगेचच मैदानाच्या आतमध्ये परत करा मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ फार कमी असतो। आपल्याला मॅचेस 4 ओव्हरच्या आपल्याला मॅचेसच्या ठिकाणी खेळवायचे ते लक्षात असू द्या, कारण भरपूर शेड्यूल आहे मॅचेसचा। 3 दिवस ही स्पर्धा आपण काल देखील पाहिली, आज आणि उद्या देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बॅक लिफ्टला खाली ठेवत असताना बॉल लॉंग ऑफला चालला। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अत्यंत सुंदर फटका पाहायला मिळाला। या अगोदर 2 षटकार एक चौकार आला। सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली सावंतवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना रत्नागिरी संघ तुम्ही पाहताय। टॉस जिंकून त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं सावंतवाडी संघाला। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतायत ओव्हर द विकेटने ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारलाय। व्हाट अ शॉट। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे। आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार। पहिलं तर निखिलच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला। त्यानंतर एक सिंगल आली। पुन्हा एकदा अधिक बॅटमधून एक षटकार आपण पाहिला। धावांचा विचार केला तर धाव फलकामध्ये आता भरपूर प्रचंड वेगाने पुढे सरकतात। सुरुवात अत्यंत चांगली आहे। स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे त्या सावंतवाडी संघाची आहे। 23 3 धावा या धाव फलकावरती आहेत।
टन क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ओव्हर द विकेट यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बहुत सारा डीप कव्हरला दोन क्षेत्ररक्षक पाठीमागे लागलेत. अगदी आपण या क्रीडांगणाचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रीडांगणाला लूक जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतो. भरपूर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या या क्रीडानगरीमध्ये. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आपण पाहिला याच क्रीडानगरीमध्ये. बदलापूर ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती स्पर्धा पाहिली. आणि नुकताच आता सध्याच्या घडीला ISPL टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरपूर प्रचंड चर्चेचा विषय होता. आणि ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ती दादोजी कोंडी स्टेडियम ठाण्याला. त्याचा सराव करण्यासाठी काही संघ काही सेलिब्रिटी सुद्धा या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले होते या मॅचेसच्या अगोदर. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 25 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल सावंतवाडी संघाचे. दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत सूर्यराव तर कुणाल भोईर आहेत आणि तिसरे पंच योगेश माळी असतील आय थिंक सो. 3 ऑफिशियल पंच आहेत. विकेट समोरच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतात. संकेत षटक क्रमांक 2 मध्ये फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल करत असताना. टीम रत्नागिरी यष्टीरक्षक त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड तैनात आहे. पंचाच्या बरोबर बाजूला शॉर्ट स्क्वेअर लेग. त्यानंतर मिडानला मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आडवा बाटले. वॉट अ शॉट अंबुल सक्सेसफुल पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग गॉनला क्लिअर करणारा इट्स बाईट हिट षटकार. हॅलो चेक. चार षटकांची मॅच आणि आता आपण पाहिलो संकेतला विकेट मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद झाला निखिल. त्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार. एकंदरीत आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल जवळजवळ 23 धावा त्याने बनवल्या. संघाची धावसंख्या फलकावरती टीमची टोटल अद्यापर्यंत 31 धावा आहेत 31. चला मॅच लगेच आपण चालू करा. पंच काहीतरी सूचना करतात. मैदानाच्या बाहेरून यायचे प्रेक्षक ते समोर ते प्रेक्षक आहेत कर्मचारी आहेत. इथे बिमार बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलं. अंपायर सिग्नल नो बॉल आणि पाठीमागे चेंडूला अडवला गेला. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 1+1 2 धावा. फ्रीटचा बॉल असेल पंच दर्शवतात. नो बॉल ही संधी असेल. पहिल्या खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो टीम सावंत बॅटिंग करते. बॉल चालला बेड विकेटला. पुन्हा एकदा आपण पाहतो अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती समोर
बॉल लॉंग ऑफला चाललाय आणि शतरक्षक येईपर्यंत 2 धावांचा अवधी होता. विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. दोन षटकां 36 धावा आहेत धावावरती. कबरच्या दिशेने एक्स्ट्रा कबरला बॉल खेचला. एक्स्ट्रा कबरला आपण पाहतो हा फटका चालला आणि 2 धावाचा असर. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 2 षटकांमध्ये धावफलकामध्ये आपण पाहतोय 38 धावा झालेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 23 होता. या षटकामध्ये किमान 15 धावा बनवण्यात आल्या आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 38 धावा या धावफलकावरती आहेत. सुरुवात अत्यंत चांगली आहे सावंतवाडी संघाची. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 4 षटकांचे मॅच आहे, ज्यामध्ये एक पॉवर प्लेचा पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये 23 धावा बनवण्यात आल्या. मुलगा बदलापूर नगर परिषद आयोजित भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्टेट लेवल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या विभागातून संघ तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळतील या बदलापूर नगरीमध्ये. आणि आता पहिला सामना आजच्या दिवसातील सेकंड डे, दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, तोपर्यंत शतरक्षक येतील. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करेपर्यंत एक सिंगल मिळेल. पंच सांगतात लेग बाईज आणि अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. किमान 4 षटकांचा खेळ म्हटला तर तुम्हाला 40, 45, 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. सुरुवात धमाकेदार केली आहे सावंतवाडी संघाने आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतो एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. फॉर द विकेटने षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालेली आहे. ऑन साइडला वॉट अ शॉट. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक तुम्ही पाहताय. फलंदाज रॉबिनच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटका. संघाचा धावफलक पुढे सरकतंय. जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहतायत आणि त्यावरती चालू असेल हा क्रिकेटचा एक अद्भुत नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन शतरक्षक इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना दुभागून, त्यांना भेदून हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार षटकाराची भाषा बोलतायत बदलच्यामध्ये फलंदाज, कारण धाबा इथे भरपूर आता प्रचंड वेगाने पुढे सरकतात. जसा वाऱ्याचा ओघ असतो त्याचप्रमाणे धाबा इथे पुढे सरकत असताना टीमची टोटल अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर 49 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जगन्नाथ क्रीडा संकुल हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर यांनी जे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचा मनपूर्वक आभार. ज्यांच्या वतीने आपण पाहतोय हे स्वतःच्या बालकीचं क्रीडांगण आहे. चर्चा आपण करत होतो की हे ग्राउंड अत्यंत सर्वांच्या पसंतीचं ग्राउंड आहे. बदलापूरमधील दर्जेदार क्रीडांगण म्हणून कदाचित इंटरनॅशनल लूक या क्रीडांगणाला देण्यात आलेलं आहे. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर या दोनही बंधूंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हृदयाच्या अंतकरणातून त्यांना देखील आपण थँक्स म्हणू की मात्र आम्हाला या ठिकाणी 3 दिवस अगदी बिझी शेड्यूल असला तरी कदाचित 3 दिवस पूर्णपणे आम्हाला मॅचसाठी हा ग्राउंड त्याने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत.
संघाची धाबा संख्या फलकामध्ये एकंदरीत 51 धावा आहेत. 51 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या सत्रामध्ये आपण चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. आज अनेक दिग्गज संघ खेळणार आहेत. आडव्या बाटने पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाइडला बळवलाय क्षेत्ररक्षक सज्ज. एका टप्प्याकर बॉलला अडवलाय. फैकी सुरेख होईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगल डबलला इथे जितकं प्राधान्य दिलं जात आहे तितकं चौकार षटकार देखील आपण पाहिलेले आहेत या इनिंगमध्ये. आणि धाबांचा आकार जर आपण पाहिला तर ग्राफवरती आपण नजर टाकली तर प्रत्येक षटकामागे धाबांचा इथे मात्र सरासरी आपण जर विचार केला तर प्रचंड वेगाने धावा येतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावा 52 आहेत. 52 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावांचा विचार केला तर धाव फलकावरती येतात तब्बल 52 धावा फलकावरती आहेत. 52. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15. या षटकामध्ये 14 धावा. यानंतर आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक. स्लॉगरचं षटक असणारे गोलंदाज अमित येत आहेत. रत्नागिरी टीमच्या वतीनं पहिल्या चेंडू नो बॉल आलेला आहे. ओके, थोडंसं करेक्शन आमच्या यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑनला आपण पाहतो परंतु त्याच्या आबाग्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते फ्रीच्या बॉलवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला. धाबा मिळतील या एका चेंडूसाठी किमान 5 धाबा आता खर्च करण्यात येतात अमितच्या वतीनं. 52 धाबा ऑलरेडी धाव फलकावरती आहेत. पहिला चेंडू नो आला, खराब होता, त्यावरती आलेला चौकार आपण पाहिला आणि आता धाबांचा उच्चांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप स्लॉगरच्या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे. कदाचित या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली टोटल बनवण्याचा प्रयत्न टीम सावंतवाडी संघ करते. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू पंचांच्या बरोबर बाजूला अडवण्यात आलाय. चांगली फिल्डिंग, एक सिंगल येते. 60 धाबा धाव फलकावरती आहेत. 58 धाबा धाव फलकावरती आहेत. माफ करा, तुम्ही आवाज कॉमेंट बॉक्समधून करू नका कारण कॉन्सन्ट्रेट इथे मात्र आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक होत नाही आहेत. 58 फक्त तुम्ही चेअरअप करू शकता, टाळ्या मात्र प्रतिसाद देऊ शकता आपल्या खेळाडूला, आपल्या संघाला. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल चालला डीपमध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचताय तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि इथे 2 धावाचा असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धावा मिळतात. पहिल्या सत्रामध्ये धाबांचा आपण विचार केला तर प्रचंड धाबा इथे आपल्याला पाहायला मिळतील. धाबांसाठीच तर हा खेळ ओळखला जातोय. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला सातत्याने संघर्ष करावा लागतो. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल असं म्हटलं जातं आणि आता तसाच संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. टीम सावंतवाडी आणि त्यांच्या बरोबर रत्नागिरी दोन्ही संघ कोकण विभागातील आहेत. कोकणातील 2 संघ आहेत आणि आता आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये अमित. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, त्याला मात्र फेकून दिलंय. ऑन साईडला आपण पाहतो लॉंग ऑनला बॉल चाललाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल सीमा पार, आणखीन एक दर्जेदार चौका. बॉल ऑफ दिस इनिंग, शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि आता पाहावं लागेल. 64 धावा धाव फलकामध्ये द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला रत्नागिरी संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत, चांगले बॅटिंग होईल. हे बॅटल चांगलं रंगेल. सावंतवाडी रत्नागिरी
आडव्या बाटने पुन्हा एकदा आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक सज्जद मिड विकेटला टिपली जाईल फलंदाज होत आहेत बाद आणखीन एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद बनवण्यात आलं आणि आता 65 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये टीम रत्नागिरी संघासमोर 64 धाबा बनवण्यात आल्या टीम सावंतवाडी संघाच्या वतीने आणि 65 धाबांचं एक भलं मोठं टार्गेट असेल या मॅच मध्ये क्रिकेट म्हटलं तर अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं आणि आता 65 धाबा बनवायचे टीम रत्नागिरीला या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये आपण लगेचच परतू या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आणखीन एक दर्जेदार डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत वेंगुर्ला संघाचे प्रतिनिधी कोणी उपस्थित असाल तर त्यांना विनंती आपण माईकशी लगेच संपर्क करा वेंगुर्ला संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण माईकशी संपर्क लगेच करा षटक क्रमांक आपण पाहणार आहोत पहिलं चालू होईल जिथून सुरुवात धमाकेदार करावी लागेल कारण 65 धावांची गरज आहे 4 षटकांचे मॅच आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियल आमचे प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या यांना तुम्ही पाहतायत लाल्या नावाने परिचित आहेत महाराष्ट्रभर सातत्याने भ्रमण करत असतात त्यानंतर आमचे कुणाल भोईर सनी या नावाने परिचित असलेले पंच हे सुद्धा महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात योगेश वाडी असतील तिसरे पंच सर्वांचं कौतुक आपण करू कारण सलग दुसऱ्या दिवसामध्ये आमच्या समावेश जॉईंट आहेत आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे कुलगा बदलापूर नगर परिषद जिल्हा ठाणे पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2024 हा दर्जेदार क्रीडा सोहळा या ठिकाणी रंगत असताना $65 runs to win एकनाथ भोईर यांनी संपर्क करायच्या माईकशी 65 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज षटक क्रमांक पहिलं निखिल येतात ज्या निखिलने सुरुवातीला चांगला खेळ केला 23 धाबांची इनिंग त्याने साकारली तो निखिल आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत सावंतवाडी या संघाच्या वतीने याच दरम्यान आमचे मारुती कांबरी साहेब खास पोशीरवरून या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत साहेब आपलं आरोग्य खात्याची संपूर्ण जबाबदारी कांबरी साहेबांच्या खांद्यावरती असते कुलगाव बदलापूर नगर परिषद आणि आमचे अत्यंत जवळचे आहेत परिचयाचे आहेत 65 धावांचं लक्ष्य मॅचच्या दिशेने आपण जाऊ गोलंदाज निखिल तयार होतात स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज संकेत आणि अमित अमित या ठिकाणी बॅटिंगसाठी सज्ज होतात स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला संकेत चांगले संकेत द्यावे लागतील रत्नागिरी टीमला 65 धावांचं लक्ष्य
मॅच इज ऑन. दोन्ही संघांना देऊया विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो मध्ये निखिलने चेंडू अडवलाय आणि इथे पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि त्यामध्ये चालू असलेला पहिला सामना खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध मनमोहक हे क्लायमेट आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. शतरक्षक होते शेवटच्या क्षणाला बॉलला पॉज केलाय. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. नजाकत फिल्डिंग मध्ये होती. चेंडूला पॉज केलाय थांबवलं अक्षरशः आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. बॅटिंगमध्ये आपण पाहतोय रत्नागिरी संघ द्वितीय सत्रामध्ये 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. चांगला फटका आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला खेचण्यात आला होता निखिलच्या विरोधात. आडव्या बॅटने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला शतरक्षक सज्ज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. चांगली रचना तुम्ही पाहता. सावंतवाडी संघाची अष्टीरक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग त्यानंतर पंचांच्या बाजूने शॉर्ट स्क्वेअर लेग त्यानंतर अगदी आपण पाहतो गोलंदाजाच्या उजव्या हाताला शॉर्ट मिड ऑनला आपण एक शतरक्षक पाहतो. त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट आणि आता पुन्हा एकदा डीपमध्ये एक शतरक्षक तैनात करण्यात येत आहे. कुठेतरी लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन असल्या कारणाने फिल्डिंगमध्ये तुम्हाला वारंवार चेंजेस होताना पाहायला मिळेल. या गोष्टी दुर्मिळ आहेत क्रिकेटमध्ये. जेव्हा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं तेव्हा तुम्हाला वारंवार हे चित्र पाहायला मिळेल. आणि आता पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे. बघा लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट. इथे लाईन चांगली आहे. शॉर्ट अप प्लेन चांगली गोलंदाजी करतात. पंचांचं काहीतरी इथे मात्र इशारा येत असताना कदाचित आपण पाहतोय नो बॉल आलेला आहे. फिल्डिंग रेस्ट्रिक्शनमध्ये काहीतरी चुका आढळलेल्या आहेत असं पंच आम्हाला सांगतात. आणि कदाचित 4-5चा असा नियम असू शकतो. आणि एका बाजूला एक्स्ट्रा खेळाडू तैनात असल्या कारणाने पंचांनी ओळखलंय आणि इथे नो चेंडू देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या या चुका होणं अपेक्षित नाही आहेत कारण तुम्ही नेहमी सातत्याने वारंवार क्रिकेट स्पर्धा खेळतायत. गोलंदाज आपण पाहतोय निखिल आहेत. त्याच्या विरोधात आलेल्या धाव फलकामध्ये आता अतिरिक्त धाव पकडली तर एक्स्ट्राच्या रूपानं ॲड होतीये आणि टीमची टोटल 4 धावा आहेत. चार धावा फलकामध्ये लेफ्ट हँडर बॅट्समन संकेत स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चला जास्त वेळ प्रत्येक संघाला विनंती आहे. 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिट आहेत. इथे लाईन चांगली आहे. हा चेंडू अत्यंत सुंदर आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या उंचीचा फायदा गोलंदाजाला जरूर या क्रीडानगरीमध्ये मिळत असताना लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. अगदी जणू काही मैदानाच्या चौफेर बाजूनं गवताचा गालीचा पसरलेला आहे. राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची आतली कडा पाठीमागे बॉल चालला. शतरक्षक पाठलाग करतात तोपर्यंत 2 धावा इथे सहजपणे मिळतील. चांगली गोलंदाजी आहे. चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतो निखिलला जो सावंतवाडी संघाला इथे प्रेझेंट करत असताना अत्यंत सुंदर खेळ त्याचा राहिलाय. बाखडण्याजोगी खेळ प्रभावशाली खेळ करत असताना आपण पाहतो या मॅचमध्ये आणि पूर्णपणे दबावात टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी टीम रत्नागिरी संघाला ते करतायत. खोलवा डब्याचा बॉल क्यॉर्क लाईनचा चेंडू या प्रश्नाचं उत्तर नव्हतं संकेतकडे आणि तिथे मिळाली सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावेपेक्षा इथे मात्र एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. ज्या पद्धतीने या अगोदरच्या डाबामध्ये निखिलने धमाकेदार सुरुवात केली होती परंतु त्याच निखिलच्या बरोबर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये धाव फलकामध्ये केवळ आणि केवळ 7 धावा आहेत. चांगले प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये टीम रत्नागिरी संघाला जिंकायचं असेल
तर या मॅचमध्ये चांगले मोठमोठे फटके इथून मात्र खेचावे लागतील, कारण 65 धाबांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करणं सोडू नका. हिम्मत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती सुद्धा नाही असं म्हटलं जात आहे. आणि या मॅचमध्ये आता आपण पाहतो 7 धाबा केवळ ह्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 ला सुरुवात होती. 18 बॉलचा खेळ बाकी आहे, आणि आता इक्वेशन या मॅचचं शिल्लक आहे 58 धाबांचं. 18 बॉल 58 धाबा हे इक्वेशन, हे समीकरण तुम्ही पाहतायत. या मॅच मध्ये टीम रत्नागिरी संघासमोर आहे. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये रिजवान. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग मध्ये जो काही चेंजेस असेल तो लगेच करा. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. हळूहळू आपण जणू काही जसा सूर्य डोक्यावरती येईल तसा तुम्हाला तापमान, क्लायमेट या ठिकाणी उष्ण पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. कदाचित आपण पाहतो चेंडूपासून थोडेसे क्षेत्ररक्षक दूर राहिले. जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही खेळतात. इंटरनॅशनल लोकल लेदरची विकेट आहे, आणि तिथे चालू असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या वतीनं यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन सातत्याने केलं जाईल. ज्या पद्धतीची बॅटिंगमध्ये धमाल केलेली आहे ना, तशी गोलंदाजीमध्ये कमाल होती आता टीम सावंतवाडी संघाच्या वतीनं. चांगला खेळ आहे. बॅटची कडा कदाचित समोर खेळलेत. बॉल चालला पॉइंटला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाब्याने आता मात्र काही फरक पडणार नाही या टीम सावंतवाडी संघाला. एका धुक्के से कुछ नहीं होने वाला अभी. यानंतरचा होणारा सामना असेल बदलापूर ए आणि बदलापूर सी. कुळगाव बदलापूर नगर परिषद ए, कुळगाव बदलापूर नगर परिषद सी, असे 2 टीम या ठिकाणी खेळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आणि आपला स्क्वॉड घेऊन आपण तयार राहायचे. आपला संपूर्ण संघ फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. लॉंग ऑनला बॉल चाललाय, आणि आता संघर्षाचा हा संघर्षमय षटकार आलेला आहे. थँक्यू. डीजे नक्कीच आपण पाहतोय आमच्या बोलण्याशी तुम्ही सहमत राहा. चौकार, षटकार, विकेट आल्यानंतर तुम्हाला डीजे प्ले करायचे, तुम्ही रेडी राहा. जसं आमचं बोलणं कंप्लीट होईल तसं मात्र तुम्हाला देखील या ठिकाणी आपला डीजे प्ले करायचा आहे, कारण क्रिकेटमध्ये म्युझिक नाही तर मजा नाही, हे लक्षात असू द्या. बदलापूर सी चे कॅप्टन, बदलापूर ए चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सी चे कॅप्टन आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, आणि ते संपर्क व्यवस्थित जुळून आलेला नाहीये. वाईट बॉल, लाईन खराब पाहायला मिळाली. एक्स्ट्रा अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळतात. 1+1 यामुळे पुन्हा एकदा 2 धावा अतिरिक्त. 65 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. चला बदलापूर सी आणि ए दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी लगेच या. खोलवर डब्बाचा बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू, आणि त्याला मात्र इथे गोपनी सारखे बाट फिरवले, जणू काय हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला, आणि तो लँड झाला. तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना संकेत back to the pavilion.
सुस्वागतम. दुसऱ्या दिवसाच्या या पहिल्या सत्रामध्ये सुरू असलेला हा रंगतदार सामना सावंतवाडी वर्सेस रत्नागिरी. आजच्या या सामन्यासाठी भेट देण्यासाठी कुळगावातला पण नगर परिषद क्षेत्रातील उद्योजक सन्मान्य श्री पारसजी वर्मा साहेब या ठिकाणी इथे आलेले आहेत. त्यांचंही आपण शब्दकुसुमाने स्वागत करीत आहोत. आजच्या या स्पर्धेमध्ये त्यांचंही आपल्याला काही ना काही माध्यमातून योगदान आहे. श्री पारसजी वर्मा साहेब यांनाही विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी मैदानावरती यायचं आहे. पुनश्च एकदा पारसजी वर्मा यांचं शब्दकुसुमाने आम्ही स्वागत करीत आहोत. टॉस या ठिकाणी होतोय नेक्स्ट मॅचचा. नाणेफेकीचा कौल चालू आहे. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालेला आहे. 2 षटकांमध्ये धावा केवळ धावफलकावरती 19 धावा आहेत. 46 ची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 46 ची गरज आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद ए आणि सी टीम. आवाज थोडंसं कमी करा. 12 बॉल 46 ची गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटला पण पाहतो क्षेत्रक्षे जज करतायत. चांगलं जजमेंट होतं. आणखीन एक फलंदाज होईल बाद. पडता बॉल लागेल बॅट्समनला. या षटकांमध्ये आपण पाहिलं तर केवळ 3 चेंडू या ठिकाणी डॉट टाकण्यात आल्यात. पहिल्या चेंडूमध्ये विकेट आली. अद्यापर्यंत धाव नाही आहे. संजय कराळे यांना विनंती आहे की आपण माईकशी संपर्क करा. इथे हा देखील चेंडू डॉट आलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज विकी. शेवटचा बॉल याच दरम्यान आपण पाहतो मांजरली गावचे नामांकित उद्योजक आदरणीय जनार्दन शेठ डायरे यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. कुळगाव बदलापूर नगर परिषद आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आपला दादा सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे पहिल्या मॅचमध्ये. परंतु आता 6 बॉल 46 ची गरज असताना हा सामना कुठेतरी बॅकफुटवरती आहे आणि फक्त या सामन्याची औपचारिकता आहे. इथे लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. मागचे 7 चेंडू आपण पाहिले तर डॉट आलेले आहेत. एकही धाव इथे मिळाली नाही आहे रत्नागिरी टीमसाठी. पूर्णपणे संघ सन्मान डॉक्टर राजेश अंकुश यांच्या हस्ते आपण
जनार्दन शेठ डायरे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. विशेष सन्मान मांजरली गाव बदलापूरचे नामांकित उद्योजक आहेत जना शेठ डायरे. सलग 3 चेंडू हेही या षटकातील डॉट आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय अय्यद शेख. रत्नागिरी सावंतवाडी एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साइडला फुल टॉसला लॉफ्ट केला, दिशा दिली आहे. बॉल चालला बिड विकेटला, क्षेत्ररक्षक सज्ज, सेकंडचा कॉल आणि आता 2 धाबा देखील इथे मिळतात. संघाची धाबा संख्या फलकावरती आपण पाहतो अद्यापपर्यंत पूर्णपणे मागे राहिलेले. धाबांचं वर्णन करावं तर धाबा कमी पाहायला मिळतात, कारण आता या मॅचची औपचारिकता पूर्णपणे हवा काढून टाकली आहे या मॅचची सावंतवाडी या संघाने. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धाबा मिळतील 4. आता शेवटच्या क्षणाला का होईना परंतु धाबा येत आहेत रत्नागिरी संघासाठी. परंतु आता कदाचित हे उशिरा सुचलेलं शहाणपण असावं असं म्हटलं जातं. सत्ता गेली, शहाणपण सुचलं असं म्हटलं जातं मराठीमध्ये. परंतु आता इथे पूर्णपणे संघ बॅकफुटवरती आहे. चौकार षटकाराला आता महत्व नाही आहे. इथे लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिला, त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये धाबा चेस करत असताना संघ मागे राहिला रत्नागिरी आणि या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे सावंतवाडी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक आणि कौतुक टीम रत्नागिरी याही संघाचं.